शासन मुलीच्या महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे। समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रशासन कार्यरत असते, परंतु गुन्हेगारांना आता कायद्याची देखील भीती राहिली नाहीये असे दिसून येत आहे। अशीच एक धक्कादायक घटना महाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे वसाप या गावात घडली आहे। सदर तरुणी ही आपल्या मैत्रिणीच्या घरी काही कामानिमित्त गेली होती व ती रात्री घरी परतत असताना नराधम आरोपी लहू मोतीराम इवलेकर याने सदर तरुणीला एकटी असल्याचा फायदा घेत चल मी तुला घरी सोडतो या बहाण्याने पीडितेची छेड काढली व विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा सर्व प्रकार लक्षात घेताच तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। आरोपी लहू इवलेकर याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलम 354 व पॉस्को अंतर्गत 789 गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्री SD निमकर यांनी केला असून सदरचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले। या खटल्याची सुनावणी विशेष न्यायालय माणगाव रायगड येथे झाली असून सदर खटल्यात अतिशासकीय अभियोक्ता श्री योगेश तेंडुलकर यांनी कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्याय निर्णय दाखल केलेत। आरोपी लहू मोतीराम इवलेकर यास दोषी ठरवून दिनांक 17 मार्च रोजी भारतीय दंड विधान कलम 354 अन्वये 3 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड, पॉस्को 8 अन्वये 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास अंमलदार SI निमकर, पैरवी अधिकारी PSI आघाव, माणगाव सेशन कोर्ट पैरवी अंमलदार ASI पवार, महाड तालुका पोलीस ठाणे यांनी केलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।